विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागील प्रकरणामध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रियांचा अभ्यास केला. प्राथमिक आर्थिक क्रिया प्रामुख्याने ह्या सर्वसाधारणपणे नैसर्गिक घटकावरती अवलंबून असतात. पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असलेल्या आपण बघितल्यात. परंतु द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रामुख्याने कच्च्या मालाचे प्रक्रियाद्वारे उपयुक्त उत्पादनात केलेले रूपांतर म्हणजे वस्तू निर्माण प्रक्रिया होय. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये वस्तू निर्माणचं काम केलं जातं. प्रामुख्याने त्या वस्तूच्या रूपामध्ये बदल करण्याचं काम केलं जातं. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करण्याचं काम केलं जातं. उपयोगिता म्हणजे काय? तर प्रामुख्याने मानवाची गरज भागवण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये निर्माण केली जाते. आणि अशा पद्धतीने प्रामुख्याने द्वितीयक आर्थिक क्रिया ज्या आहेत, या द्वितीयक आर्थिक क्रियांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्राथमिक उत्पादनाचे द्वितीयक उत्पादनामध्ये रूपांतर करणे म्हणजे उद्योगधंदे होय. प्रामुख्याने द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये काय केलं जातं, तर प्राथमिक उत्पादन जे आहेत, या प्राथमिक उत्पादनाचे प्रामुख्याने द्वितीयक उत्पादनामध्ये रूपांतर केलं जातं. त्याच आपण उद्योगधंदे असं म्हणतो. कारण त्यामुळे कच्च्या मालाची गुणवत्ता व उपयोगिता वृद्धिंगत होत असते. प्रामुख्याने उद्योगधंदे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया होय, की ज्यात कच्चा माल हा पक्क्या मालात रूपांतर केला जातो. आता उदाहरणार्थ, ऊसापासून साखर तयार करणे. कच्चा माल हा ऊस आहे आणि त्यापासून पक्का माल ही साखर तयार केली जाते. उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारात विभागले गेलेले आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने कृषीवर आधारित, खनिजावर आधारित, वनावर आधारित. परंतु आपणास असे दिसून येते की अलीकडील काळात ज्ञानावर आधारित उद्योगधंद्यांची वाढ वेगाने झालेली आपल्याला दिसून येते. की जे ज्ञानावर आधारित उद्योग जे आहेत, हे ज्ञानावर आधारित उद्योग खूप मोठ्या प्रमाणात आज वाढलेले आपल्याला दिसून येतात. उद्योगधंद्यांची सुरुवात ही सुमारे 18व्या शतकात अधिक वेगाने झालेली आपल्याला दिसते. औद्योगिक विकासास वाफेचे इंजिन, चाकाचा शोध कारणीभूत ठरल्याचे आपल्याला माहीत आहे. त्याचा परिणाम म्हणजे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली. उद्योगात आणि आर्थिक उत्पादनाला त्यामुळे खूप मोठी कलाटणी मिळालेली आपल्याला माहीत आहेत. सध्या असे निरीक्षण येते की दिवसेंदिवस बदलणाऱ्या तंत्रज्ञान आणि यंत्रामुळे वस्तू निर्माण प्रकारात वेगाने विकास व बदल होत असलेला आपल्याला दिसतो. की खूप झपाट्याने वस्तू निर्माणमध्ये बदल होत असलेला आपल्याला दिसून येतात. अनेक वस्तू आपण बघतो की तंत्रज्ञानामुळे किंवा यांत्रिकीकरणामुळे अनेक वस्तू कालबाह्यही होत असलेले आपल्याला प्रामुख्याने दिसतात किंवा निरीक्षण केलेले आपण बघतो. आज आपण टायपरायटरचं जर उदाहरण घेतलं तर प्रामुख्याने तंत्रज्ञानात जो बदल झाला त्यामुळे हे जे यंत्र आहे हे आज कालबाह्य झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच वस्तू निर्माण प्रकारात खूप वेगाने विकास आणि बदल होत असलेले आपल्याला जाणीव आहे. याचा परिणाम कमी मानवी श्रमात अधिकाधिक उत्पादन मिळवले जात असलेले आपल्याला दिसतात. की आज वस्तू निर्माणमध्ये खूप कमी मानवी श्रमामध्ये अधिकाधिक उत्पादन निर्माण करण्यावर भर दिला जात असलेला आपल्याला दिसून येतो. तर प्रामुख्याने आपल्याला या द्वितीयक आर्थिक क्रियांचा अभ्यास करायचा आहे. आणि द्वितीयक आर्थिक क्रियांचा अभ्यास करत असताना आपल्यासमोर एक चार्ट दिलेला आहे, जी चित्र दिलेलं आहेत आणि त्या चित्रांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. आणि चित्रांच्या निरीक्षणाच्या आधारे प्रामुख्याने दिलेला जो समोर दिलेला आपल्याला जो चार्ट आहे, हा चार्ट आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. तर सर्वसाधारणपणे जो चार्ट आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे कॉलम दिलेले आहेत, अनुक्रमांक अ, आ, ई अशा पद्धतीने दिलेले आहेत. व्यवसायाचे नाव, व्यवसायासाठी आवश्यक असलेला कच्चा माल, त्या कच्च्या मालापासून तयार होणारे उत्पादन, त्या कच्च्या मालाची वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत. आणि जो पक्का माल तयार होतो त्या पक्का मालाची जी वैशिष्ट्ये कोणती आहेत, उदाहरणार्थ वजन, टिकाऊपणा, उत्पादन, विक्री मूल्य, ही असणारी वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा आपल्याला प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे. जे समोर एक चित्र दिलेलं असेल आणि त्या चित्राच्या आधारे आपल्याला तो चार्ट जो आहे, तो तक्ता जो आहे, हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा
आहेत. तर आपण एक एक चित्र घेऊ आणि तो तक्ता पूर्ण करू. विद्यार्थी मित्रांनो, समोर दिलेलं जे चित्र आहे या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि हे निरीक्षण करत असताना पुढील चार्ट आपल्याला काय करायचे आहेत, पूर्ण करायचे आहेत. प्रामुख्याने व्यवसायाचे नाव. आता चित्रावरून कोणता व्यवसाय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर प्रामुख्याने चित्रामध्ये आपल्याला लोणचं, मुरंबा दिसतोय आणि लोणचं आणि मुरंबा जर म्हटलं तर हे अन्न प्रक्रिया उद्योग आहेत की जो शेतीमधून कच्चा माल मिळतो त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि तो दीर्घकाळापर्यंत ते कसे टिकून राहतील त्यासाठी ती प्रक्रिया केली जाते आणि या व्यवसायाचं नाव काय आहे तर अन्न प्रक्रिया उद्योग. त्यानंतर या व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल हा प्रामुख्याने कृषी उत्पादन आहेत. शेतीमधून यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल हा उपलब्ध होत असतो. लोणचं तयार करण्यासाठी किंवा मुरंबा तयार करण्यासाठी आंबा असेल किंवा कैरी असेल, आवळा असेल किंवा इतर जे पदार्थ आहेत, घटक आहेत की ज्यापासून आपण लोणचं बनवतो हे प्रामुख्याने काय आहेत, कृषी उत्पादन आहेत. म्हणून आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे हा कच्चा माल प्रामुख्याने कृषी उत्पादनातून हा मिळत असतो आणि यातून प्रामुख्याने तयार उत्पादन कोणतं होतं, पक्का माल कोणता तयार होतो, प्रामुख्याने लोणचं असेल, मुरंबा असेल, हे पक्का माल हा तयार होत असतो. जाम असेल किंवा सॉस असेल यासारखे जे पक्का माल आहेत किंवा आपण जे फळांचे वेगवेगळे ज्यूस असतात हे अशा स्वरूपाचे पक्के उत्पादन किंवा तयार उत्पादन होत असतं. तर प्रामुख्याने दुसरा मुद्दा आहे कच्च्या मालाची वैशिष्ट्ये. आता कच्च्या मालाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने कच्चा माल हा जड असतो की कृषी उत्पादनं जे आहेत या कृषी उत्पादनातून मिळणारा जो कच्चा माल आहे यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे तो जड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तो नाशवंत आहेत की शेती कृषी उत्पादनं हे जवळपास सर्वच कृषी उत्पादनं हे धान्य सोडली तर अनेक जी कृषी उत्पादनं आहे हे नाशवंत स्वरूपाचे असतात, ते दीर्घकाळ टिकून राहू शकत नाहीत. तर यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे हा नाशवंत आहे आणि त्याचबरोबर याची जर खरेदी मूल्य जर बघितली तर खरेदी मूल्य कच्च्या मालाची कमी असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादनाची वैशिष्ट्ये. जो पक्का माल तयार झालेला आहे हा पक्का माल याचं वैशिष्ट्य काय आहेत की जेव्हा आपण कैरीचं लोणचं तयार करतो त्यास पक्का माल हा टिकाऊ स्वरूपाचा असतो की एकदा लोणचं तयार केलं तर ते लोणचं आपण 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत टिकून राहू शकतं. हा टिकाऊ स्वरूपाचा माल तयार होतो. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे विक्री मूल्य जास्त आहेत. सर्वसाधारणपणे आपण 1 किलो कैरी विकत घ्यायला गेलो तर 20 रुपये किलो आपण कैरी विकतो, परंतु 1 किलो लोणचं विकत घ्यायला गेलो तर ते 200 रुपये किलो आपल्याला लोणचं घ्यावं लागतं. कुठला आंबा असेल किंवा वेगळ्या घटकांचं जर लोणचं असेल तर प्रामुख्याने त्याचं जे मूल्य वर्धित झालेलं आहे हे 10 पटीपेक्षा अधिक त्याचं मूल्य हे वर्धित होत असतात. म्हणून त्याचं विक्री मूल्य कसं आहे की जास्त आहेत. म्हणजे उत्पादनाचं वैशिष्ट्य हे कसं आहे की विक्री मूल्य हे जास्त आहेत. म्हणजेच अन्न प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीत जर आपण एकंदरीतपणे विचार केला तर कच्चा माल आणि त्यापासून तयार झालेला जो पक्का माल आहे यामध्ये वृद्धीत होणारं जे मूल्य आहे हे खूप अधिक प्रमाणात वाढत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणून अन्न प्रक्रिया उद्योगाकडे एक जागरूक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये आपण संधी शोधणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं चित्र आपल्यासमोर दिसतं आहे. हे चित्र कशाचं आहे आपल्याला ओळखायचं आहे. प्रामुख्याने चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि व्यवसायाचं नाव प्रामुख्याने दागिने निर्मिती. वेगवेगळ्या स्वरूपाचे दागिने निर्मितीचा उद्योग प्रामुख्याने येथे होत असलेला आपल्याला दिसतोय. आता या व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल. आता कोणता कच्चा माल आवश्यक असेल तर प्रामुख्याने खनिजे, धातू, हिरे किंवा जे मौल्यवान दगड आहेत या मौल्यवान दगडांचा उपयोग हा दागिने निर्मितीसाठी प्रामुख्याने अधिक प्रमाणात केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. तयार उत्पादने. कोणतं उत्पादन तयार होतं तर प्रामुख्याने दागदागिने ज्या शोभेच्या वस्तू आहेत किंवा आपण त्या बऱ्याच वेळा शोभेच्या वस्तू म्हणून त्या वापरत असतो अशा वस्तू प्रामुख्याने यातून तयार होत असलेल्या आपल्याला
दिसतात. कच्च्या मालाची वैशिष्ट्ये जर बघितली तर कच्च्या मालाचं प्रामुख्याने पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की कच्च्या मालाचे वजन कमी असते. आणि दुसरं वैशिष्ट्य टिकाऊपणा. आणि ही जी दागिने आहेत हे दीर्घकाळपर्यंत टिकत असतात. एकदा त्याची निर्मिती झाली तर खूप कालावधीपर्यंत हे दागिने टिकत असतात. म्हणून त्याची जर टिकाऊपणा आहेत तो जास्त असलेला आपल्याला दिसून येतो. आणि किंमत कमी. याचं अजून एक वैशिष्ट्य सांगता येईल की जो कच्चा माल आहे या कच्च्या मालाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची जी कच्चा माल आपण गोळा करतो, जे स्टोन गोळा करतो असतो किंवा जे धातू आपण त्यासाठी वापरत असतो किंवा हिरे वापरत असतो, त्यांचं जे किंमत आहेत ही मुळात किंमत कशी असते, कमी असते. परंतु त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केल्यानंतर किंवा त्यामध्ये अजून काही नक्षीकाम केल्यानंतर त्याचं जे मूल्य आहे हे पक्क्या मालात रूपांतर झाल्यानंतर त्याचं मूल्य हे अधिक वृद्धी होत असते. तर उत्पादनाची वैशिष्ट्ये, जो पक्का माल तयार होतो त्याची वैशिष्ट्ये काय आहेत तर आपण बघू. प्रामुख्याने पक्क्या मालाचे वजन कमी असते. जो पक्का माल असतो त्या पक्क्या मालाचे वजन हे कमी असतात की जे मौल्यवान वस्तू आहेत, मौल्यवान धातू आहेत, हे यांचं कमी वजन आणि त्याचं जे मूल्य आहेत हे बाजार मूल्य जे आहे हे अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्याची उपयुक्तता ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आता उपयोगिता आणि उपयुक्तता, कारण उपयुक्ततेच्या आधारे उपयोगिता म्हणजे प्रामुख्याने मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आणि उपयुक्तता म्हणजे मानवाचं हित साध्य करण्याची क्षमता. आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या मौल्यवान आहेत आणि मौल्यवान असल्या कारणामुळे आपण त्या दीर्घ कालावधीनंतर जेव्हा आपण त्या विक्रीस काढत असतो किंवा ते पुन्हा बाजारातून आपण त्याचे रिटर्न्स घेत असतो तर ते आपल्याला अधिक प्रमाणात मिळत असतात. त्यामुळे त्याची जी उपयुक्तता आहेत ही उपयुक्तता अधिक प्रमाणात असते. कारण आपली बचत सेविंग करण्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात लोक हे मौल्यवान धातू दागिने खरेदी करत असलेले आपल्याला दिसतात. म्हणून उपयुक्तता या वस्तूंची अधिक असलेली आपल्याला दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजार किंमत ही जास्त असते. जे पक्का माल तयार होतो या पक्का मालाची बाजार किंमत जी आहे ही बाजार किंमत अधिक असते किंवा जास्त असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, समोर दिसत असलेलं जे चित्र आहे या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आणि निरीक्षण केल्यानंतर याचं व्यवसायाचं नाव आपल्याला सांगायचं आहे. की प्रामुख्याने निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की औष्णिक वीज निर्मिती येथे होत असलेली किंवा औष्णिक वीज निर्मिती केंद्र आपल्यासमोर चित्रात दिसत असलेलं आपल्याला दिसून येतं. की प्रामुख्याने त्यानंतर वीज निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल, तर कच्चा माल म्हणून प्रामुख्याने आपण कोळसा हा अधिक प्रमाणात वापरत असतो. उष्णता निर्माण करण्यासाठी कोळशाचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि कोळसा असेल किंवा पाणी असेल यांचा उपयोग अधिक प्रमाणात केला जातो कच्चा माल म्हणून. तयार उत्पादन, प्रामुख्याने औष्णिक विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती होत असते. कच्च्या मालाची वैशिष्ट्ये जर बघितली तर प्रामुख्याने कच्च्या मालाची वैशिष्ट्ये अवजड परंतु टिकाऊ स्वरूपाचा हा कच्चा माल आहे. कोळसा अतिशय अवजड असतो आणि टिकाऊ स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर खरेदी किंमत याची खूपच कमी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाहतूक खर्च अधिक असतो. जड असल्या कारणामुळे वाहतूक खर्च यासाठी अधिक येतो. तर पक्क्या मालाचं जे उत्पादन आहेत या पक्का मालाचं उत्पादनाची जर वैशिष्ट्ये बघितली तर वीज वाहक तारामधून सहज वाहतूक करता येते. प्रामुख्याने वीज वाहतूक तारामधून सहज वाहतूक करता येते. त्याचबरोबर तातडीने वापरणे आवश्यक. वीज ही जी आहेत उत्पादन झाल्यानंतर तिचा वापर करणं आवश्यक आहे. आणि त्यानंतरचं वैशिष्ट्य आहेत विजेची आपल्याला साठवता येत नाहीत. खूप मोठ्या प्रमाणात विजेची आपण साठवण करू शकत नाहीत. आणि त्याचबरोबर विक्री मूल्य हे अधिक असतं. त्यातून खूप मोठ्या प्रमाणात विक्री मूल्य आपल्याला प्राप्त होतं किंवा विक्री मूल्य हे जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे समोर चित्र आपल्याला दिसत आहेत या चित्राचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल
की प्रामुख्याने व्यवसायाचं नाव आपल्याला सांगता येईल की चित्राचं निरीक्षण केल्यानंतर जहाज बांधणी उद्योग आपल्याला लक्षात येईल. चित्रावरून येथे जहाज बांधणी उद्योग सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. आता आवश्यक कच्चा माल. आता जहाज बांधणी उद्योगासाठी प्रामुख्याने खनिजे, लाकूड या स्वरूपात कच्च्या मालाची आवश्यकता असते. तयार उत्पादनाच्या बाबतीत अवजड जी जहाजं आहेत, मोठी जहाजं जी आहेत, ही मोठी जहाजं प्रामुख्याने यातून तयार होत असतात. कच्च्या मालाची वैशिष्ट्ये प्रामुख्याने अवजड परंतु टिकाऊ स्वरूपाचा कच्चा माल असतो. वाहतूक खर्च जास्त स्वरूपात येत असतो आणि खरेदी किंमत ही कमी आढळून येताना आपल्याला दिसते. ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. आणि त्यानंतर जो पक्का माल तयार होतो, या पक्क्या मालाच्या उत्पादनाची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण बघू. तर प्रामुख्याने पक्क्या मालामध्ये दीर्घकालीन उपयोगी पडणारी या वस्तू असतात. जहाज बांधणी एकदा केल्यानंतर ते जहाज दीर्घ कालावधीपर्यंत उपयोगात येत असतं. त्याचबरोबर विक्री मूल्य खूपच जास्त असतं. जी मोठे जहाजं आहेत, या मोठ्या जहाजांची किमती या अधिक असतात. खूपच विक्री मूल्य त्यातून प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर समोर दिसत असलेला जो उद्योग आहे त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि कोणता उद्योग आहे हे आपल्याला बघायचे आहेत. प्रामुख्याने समोर असलेला बांधकाम उद्योग सुरू असलेला आपल्याला दिसतो किंवा बांधकाम उद्योग. तर यासाठी आवश्यक असलेला जो कच्चा माल आहे, या कच्चा मालामध्ये प्रामुख्याने धातू, दगड, विटा, रेती, सिमेंट यासारखा कच्चा माल अधिक प्रमाणात लागतो. तयार उत्पादन जर बघितलं तर प्रामुख्याने तयार बांधकाम, इमारती, आस्थापने किंवा मोठे जे ब्रिज आहेत, पूल आहेत, हे प्रामुख्याने यातून तयार होत असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर कच्च्या मालाची वैशिष्ट्ये जर बघितली तर प्रामुख्याने अवजड कच्चा माल हा अतिशय अवजड स्वरूपाचा असतो. दुसरं वैशिष्ट्य की जो कच्चा माल आहे त्यासाठी आवश्यक असलेले धातू असेल, दगड असेल, विटा असेल, रेती असेल, सिमेंट असेल, यांचं जे मूल्य आहे हे मूल्य कमी स्वरूपात कमी आढळून येतात. आणि काही उत्पादने हाच कच्चा माल असतो की प्रामुख्याने त्यासाठी वापरत असलेले जे उत्पादन आहेत हा खूप म्हणजे कच्चा माल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. पक्क्या मालाची जी उत्पादन आहे किंवा पक्का माल जो तयार होतो त्या उत्पादनाची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची. तर तयार बांधकामे हे याचं वैशिष्ट्य आहेत की जे बांधकाम आहेत, जे आस्थापना आहेत ते तयार झालेले असतात. त्याचबरोबर विक्री मूल्य जास्त असतं की जे बांधकाम उद्योग आहेत या बांधकामातून तयार होणारी जी वस्तू आहेत किंवा तयार होणारे जे उत्पादन आहेत यांचं जे मूल्य आहेत हे विक्री मूल्य खूपच जास्त असलेलं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर समोरचं चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्राचं निरीक्षण केल्यानंतर समोरच्या उद्योगाचं नाव आपल्याला सांगायचं आहे की व्यवसायाचं जे नाव आहे प्रामुख्याने वस्त्र निर्मिती उद्योग. आता आवश्यक कच्चा माल प्रामुख्याने वस्त्र निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून कापूस, लोकर यासारखे कृषी व पशुवर आधारित जे उत्पादन आहेत या उत्पादनाचा प्रामुख्याने वापर केला जातो. खूप मोठ्या प्रमाणात कापसाचा आणि लोकरचा वापर कापड उद्योगामध्ये, वस्त्र निर्मिती उद्योगामध्ये केला जातो. आता तयार उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं सुती वस्त्र, लोकरी वस्त्र, त्याचबरोबर तयार वस्तूंची निर्मिती प्रामुख्याने यात केली जाते. जो कच्चा माल आहे या कच्च्या मालाच्या बाबतीत हा वजन न घटणारा माल आहे, कच्चा माल आहे. आपण जितकं कापसाचं उत्पादन करत असतो तितकंच कापडाचंही उत्पादन होत असतं. तितक्या कापसापासून कापड तयार केल्यानंतर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या वजनाची घट येत नाहीत. हे एक त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कच्च्या मालाच्या वैशिष्ट्याच्या बाबतीत जर बघितलं तर वजनाने हलका असतो, टिकाऊ स्वरूपाचा असतो, सहज वाहतूक शक्य असतं आणि उत्पादन मूल्य हे कमी स्वरूपात असतात. हे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. आणि पक्क्या मालाचे जर वैशिष्ट्य जर बघितली तर वजनाने हलके, टिकाऊ, सहज वाहतूक करता येते,
जास्त उत्पादन आणि तयार उत्पादनाला जास्त मूल्य मिळतं आणि याची जी असणारी जी मागणी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते की जे तयार उत्पादन आहेत त्याला जास्त मूल्य प्राप्त होतं. त्यानंतर समोर दिसत असलेले जे चित्र आहेत हे प्रामुख्याने तेलाचा घाणा, जे तेलाचा घाणा आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. यासाठी आवश्यक असलेला जो आवश्यक कच्चा माल आहे तेलबिया प्रामुख्याने यासाठी आवश्यक असतात आणि हे कृषी उत्पादन आहेत. शेंगदाणे असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, खुरासणी असेल, मोहरी असेल, हे जे तेलबिया आहेत हे कृषी उत्पादन आहेत. कृषीमधून प्रामुख्याने हे कच्चा माल उपलब्ध होत असतो. तयार उत्पादनाचं जर वैशिष्ट्य बघितलं किंवा तयार होणारं उत्पादन जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने खाद्यतेल व इतर उत्पादने यामुळे तयार होतात. त्याचबरोबर पशुखाद्य, जी तेल काढलं जातं त्याला नंतर शिल्लक राहणारा जो भाग आहेत ढेप किंवा पेंड यापासून पशुखाद्य तयार केलं जातं. कच्च्या मालाची वैशिष्ट्ये जर बघितली तर कच्चा माल हा नाशवंत स्वरूपाचा आहे. वजनाने जड आणि विक्री मूल्य कमी असलेला प्रामुख्याने कच्चा माल आहे. जे शेतीमधून मिळणारे जे उत्पादने आहेत यातून हे नाशवंत स्वरूपाचे आहेत, वजनाने जड आहेत आणि विक्री मूल्य यांचं कसं आहे कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. पक्क्या मालाचं उत्पादनाची जर वैशिष्ट्ये जर बघितली तर प्रामुख्याने वजनाने जड आणि विक्री मूल्य जास्त असलेले आपल्याला दिसून येतात आणि याचं बाजार मागणी ही खूप मोठ्या प्रमाणात आढळून येताना दिसते. त्यानंतर समोरचं जे चित्र आहेत या चित्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला अन्न प्रक्रिया उद्योग व्यवसायाचं नाव सांगता येईल. अन्न प्रक्रिया उद्योग. आवश्यक कच्चा माल जर बघितला तर प्रामुख्याने दूध, फळे अशी कृषी उत्पादने व पशु उत्पादने प्रामुख्याने यासाठी आवश्यक असतात. यामध्ये डेअरी प्रोडक्ट जे असतील या डेअरी प्रोडक्टचा यामध्ये समावेश होतो. तयार उत्पादनामध्ये प्रामुख्याने जे तयार खाद्यपदार्थ यापासून उत्पादन केले जातात. उदाहरणार्थ श्रीखंड असेल, दही असेल, पनीर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॉस असेल, जाम असेल, यासारखं जे तयार खाद्यपदार्थ आहेत हे तयार खाद्यपदार्थ याचे तयार केले जातात किंवा यांची निर्मिती केली जाते. त्यानंतर कच्च्या मालाची वैशिष्ट्ये जर बघितली तर कच्च्या मालाचं अत्यंत नाशवंत आणि वजनाने जड याचं वैशिष्ट्य, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की जो कच्चा माल आहे हा अत्यंत नाशवंत. दूध, फळे हे अत्यंत नाशवंत असतात, त्यांच्यावरती लवकर प्रक्रिया करावी लागते. त्याचबरोबर ते वजनाने जड असतात आणि विक्री मूल्य हे कमी स्वरूपात असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर उत्पादनाची वैशिष्ट्ये जर बघितली पक्का मालाची, तुलनेने टिकाऊ आणि बाजार मूल्य जास्त असतात. की जी अन्न प्रक्रिया केल्यानंतर ते उत्पादने हे दीर्घकाळापर्यंत टिकत असतात, तुलनेने टिकाऊ स्वरूपाचे असतात आणि त्यांना मिळणारे जे बाजार मूल्य आहे हे बाजार मूल्य आपल्याला अधिक स्वरूपात मिळते किंवा अधिक जास्त स्वरूपात हे बाजार मूल्य मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की प्रामुख्याने वन उद्योग असेल, खाणकाम असेल, मासेमारी असेल, पशुपालन असेल, शेती यासारख्या प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या उत्पादनावर प्रक्रिया करून अधिक उपयुक्त वस्तू तयार करणारी व्यवसाय म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रिया होय. प्रामुख्याने आपण एकूण सर्व चित्रावरून बघितलं की जे प्राथमिक व्यवसायातून जे उत्पादन मिळतं त्यावरती प्रक्रिया केली जाते आणि ते अधिक उपयुक्त बनवलं जातं, अधिक उपयुक्त वस्तू तयार केल्या जातात आणि अधिक उपयुक्त वस्तू तयार करणे म्हणजेच द्वितीयक आर्थिक क्रिया होय. द्वितीयक आर्थिक क्रियामुळे विद्यार्थी मित्रांनो प्राथमिक व्यवसायातून मिळालेल्या कच्च्या मालाची गुणवत्ता, टिकाऊपणा, उपयुक्तता वाढते. द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर झाल्याने त्याचे मूल्यवर्धनही होते, त्याच्या मूल्यामध्ये वाढ होते. साहजिकच द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये
उत्पादित मालाला बाजारपेठेत जास्त मूल्य मिळत असलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे द्वितीयक आर्थिक क्रियामधून निर्माण केलेल्या वस्तूंना जास्त बाजारभावही मिळत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासात द्वितीयक आर्थिक क्रिया हा एक प्रमुख मापदंड धरला जातो. कारण द्वितीयक आर्थिक क्रिया ह्या औद्योगिक क्षेत्रामध्ये येतात आणि कुठल्याही क्षेत्राचा विकास करायचा असेल तर तो औद्योगिक क्षेत्राशिवाय होऊ शकत नाहीत. कारण औद्योगिक क्षेत्रामध्ये यंत्रसामग्री निर्माण होत असते आणि यंत्रसामग्रीच्या साहाय्यानेच आपण कुठल्याही उत्पादनाला गती देऊ शकतो किंवा वेग देऊ शकतो आणि त्याच्या आधारे अधिकाधिक उत्पादन घेऊ शकतो. म्हणून देशाच्या आर्थिक विकासात द्वितीयक आर्थिक क्रिया हा एक प्रमुख मापदंड धरला जातो. त्याचबरोबर देशाचा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही द्वितीय आर्थिक क्रिया ही महत्त्वाची भूमिका बजावत असलेले आपल्याला दिसून येते की देशाच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात द्वितीयक आर्थिक क्रिया महत्त्वाची भूमिका बजावतात. द्वितीयक आर्थिक क्रियामुळे देशाची एकूण आर्थिक विकासाची पातळी उंचावते आणि जनतेचे जे राहणीमान आहेत हे राहणीमान सुधारते. की प्रामुख्याने प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा द्वितीयक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अधिक वेतन किंवा अधिक पैसा मिळत असतो. त्यामुळे त्याची राहणीमान जे आहेत हे राहणीमान सुधारत असलेलं आपल्याला दिसते किंवा राहणीमानात सुधारणा होताना दिसते. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी द्वितीयक आर्थिक क्रियांचा विकास होणे खूप गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येतं यातून. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्याला द्वितीयक आर्थिक क्रिया किंवा कारखाना म्हणतात. द्वितीयक आर्थिक क्रिया कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. उदाहरणार्थ लोह खनिजापासून पोलाद तयार करणे असेल, शुद्धीकरण प्रकल्प असेल, ऊर्जा निर्मिती करणे असेल किंवा पक्क्या मालाचे उत्पादन असेल. आता उदाहरणार्थ जर बघितलं, कापसापासून वस्त्र निर्मिती करणे असेल, ग्राहक उपयोगी वस्तू निर्मिती करणे असेल, बांधकाम, विविध गोष्टींशी निगडीत असलेले आपल्याला दिसून येतात. विविध प्राथमिक व्यवसाय जसे जगात सर्वत्र आढळतात तसे द्वितीयक आर्थिक व्यवसाय ही जगात सर्वत्र आढळून येताना दिसून येत नाहीत. जसे प्राथमिक व्यवसायांचं वितरण जगभर झालेलं आहे. प्राथमिक व्यवसायांचं वितरण हे जगभर झालेलं आहे. तसं द्वितीयक आर्थिक व्यवसायांचं वितरण हे तशाच स्वरूपात जगभर झालेलं आपल्याला दिसून येत नाहीत किंवा तशा स्वरूपाचे आढळून येत नाहीत. प्राथमिक व्यवसायांचे ज्ञान हे प्रादेशिक असते, ते संपूर्ण प्रदेशात पसरलेले असतात. या तुलनेत द्वितीयक व्यवसायांचे अस्तित्व हे स्थानीय असते, ते एका ठराविक स्थायिक होत असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अजून एक विचार करता येईल किंवा आपण यातून एक शिकलो की द्वितीयक आर्थिक व्यवसायांचे स्थान काही विविध कारणावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतं. त्यांनाच उद्योगांच्या स्थानिकीकरणाचे घटक असे आपल्याला म्हणता येईल की एखाद्या ठिकाणी उद्योगाचं स्थानिकीकरण होतं तर का होतं, तर प्रामुख्याने एखाद्या ठिकाणी उद्योगाचं स्थानिकीकरण होतं कारण त्यासाठी अनुकूल असणारे जे घटक आहेत हे त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. म्हणून द्वितीयक आर्थिक क्रिया या देशाच्या आर्थिक विकासामध्ये खूप मोलाचं योगदान देत असतात. देशाच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही द्वितीयक आर्थिक क्रिया जी आहेत अतिशय महत्त्वाची भूमिका या पार पाडत असतात. कारण कुठल्याही क्षेत्राचा विकास करायचा असेल तर त्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रामुख्याने आवश्यक असलेली जी यंत्रसामुग्री आहेत ही औद्योगिक क्षेत्रामध्येच निर्माण होत असते आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये यंत्रसामुग्री जर निर्माण झाली तर ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरली जाते आणि त्या क्षेत्राचे जी कामाची गती आहे, उत्पादकता जी आहे, उत्पादन जे आहे हे आपोआपच ते वाढत असतं. म्हणून देशाचा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही द्वितीयक आर्थिक क्रियांची जी महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. द्वितीयक आर्थिक क्रियामुळे देशाची एकूण आर्थिक विकासाची पातळी उंचावते आणि जनतेचे राहणीमानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असलेल्या आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करून मूल्यवर्धन केले जाते. धन्यवाद.